तुम्ही पण माझ्यासारखं घरात राहून रिनोव्हेशनचं काम करणार असेल ना, तर एक टिप तुमच्यासाठी. आधी हेअर कॅप घेऊन यायची आणि ती रोज यूज करायची, कारण केसांच्या अक्षरशः सिमेंट उडून उडून चटा व्हायला लागल्या होत्या. खूप सारं तेल लावून घेतलं केसांना आणि मग नंतर बाकीचं किचन वगैरे आवरून घेतलं. मिस्टर ऑफिसला गेले होते, त्यांचं टिफिन जेवण वगैरे सगळं झालं होतं. किचन वगैरे आवरून घेतलं आणि माझ्या मागे जो पोटमाळा दिसत होता ना, त्याच्यावरचे मला आज भांडे लावून घ्यायचे होते. कारण सध्याची परिस्थिती अशीच आहे, जेवढं एक एक भांडं जागेवर जाईल ना, तेवढं मनाला समाधान मिळतंय. इथे भांडे ठेवण्यासाठी चढले तेव्हा कळालं, अरे इथली क्लिनिंग बाकी आहे. मग फक्त 2च हांडे ठेवून घेतले आणि मग नंतर तोपर्यंत वेळ झाला होता, आंघोळ वगैरे केली, ती लोकं पण आली होती. मग त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवून घेतला आणि आता जे थोडं मोठं स्कर्टिंग वगैरे बाकी आहे ना, आज तेच काम चालू होतं. त्याच्यानंतर परत संध्याकाळचं आपलं तेच रुटीन, परत किचन वगैरे साफ करा आणि मग जेवण वगैरे बनवा. आज येताना मिस्टर वडापाव घेऊन आले होते आणि आज खूप दिवसांनी हॉलमध्ये बसून आम्ही नाश्ता केला होता. होपसो व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.